जाऊया पुढच्या बातमीकडे. झी 24 तासनं उघडकीला आणलेल्या पुण्यातल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले आणि सब रजिस्ट्रार रवींद्र तारू यांच्यावर थेट बडतर्फीचा प्रस्ताव नाकारण्यात आलाय. शासकीय महसूल नियमानुसार आधी विभागीय चौकशी होईल आणि त्यानंतर बडतर्फीची कारवाई करता येऊ शकेल, अशी माहिती शासनाच्या सामान्य प्रशासन विभागानं दिली आहे. झी 24 तासनं पुण्यातल्या मुंढवा इथल्या जमीन गैरव्यवहार प्रकरण उघडकीला आणतात. कलेक्टर जितेंद्र डुड्डी यांनी संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल केलेले आणि खात्यांतर्गत चौकशी करून त्यांच्या बडतर्फीचे प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला होता. खारगे समितीने सुद्धा त्यांच्या बडतर्फीची शिफारस केलेली होती. मात्र तरी देखील सामान्य प्रशासन विभागाकडून चौकशीचा आग्रह का, असा सवाल उपस्थित होतोय. या प्रकारामुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांना कोण पाठीशी घालते, असाही प्रश्न उपस्थित होतोय. जे अधिकारी गैरव्यवहार करत असतील, चुकीच्या गोष्टींच्या मध्ये ते जर इन्व्हॉल्व्ह असतील तर त्यांच्यावरती कारवाई ही झालीच पाहिजे. म्हणतात ना की वेळेवरती टाकलेला एक धागा हा पुढचे 9 धागे हे वाचवत असतो. तर त्या गोष्टीची मी पूर्णपणाने माहिती घेईन आणि दोषी असताना सुद्धा जर अशा पद्धतीची कारवाई झालेली नसेल तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, आमचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्यापर्यंत आम्ही ही गोष्ट नक्की देऊ आणि अशा पद्धतीनं गैरव्यवहार करणाऱ्या कुठल्याही अधिकाऱ्यांना पाठीशी घालू नये, अशा पद्धतीची विनंती आणि तशाच पद्धतीची भूमिका एकनाथ शिंदे साहेब घेतील, आम्हाला विश्वास आहे.